जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये मातीची मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची तक्रार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे व जिल्हा परिषद सदस्या माई लांडे यांची आहे। त्यांनी पश्चिम पट्ट्यामध्ये मातीची गाडी अडवून तहसीलदार महसूल विभागाचे अधिकारी यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून या माती चोरांवर कडक कारवाई करा, कोणाच्याही राजकीय दबावाला बळी पडू नका अशा प्रकारची मागणी केली आहे। याविषयी बोलताना देवराम लांडे काय म्हणालेत ऐकूया। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, उंडे खडक। या ठिकाणी उंडे खडक येथे उंडे खडकचे लोकनियुक्त सरपंच निलेश भाऊ रावते आणि या ठिकाणी बेकायदेशीर वाहतूक झालेली आहे। जवळजवळ आता आम्हाला 4-5 गाड्या दिसल्या, तर याचा आपण रिपोर्टिंग आपण खरं तर उद्या तहसीलदार साहेबांना करणार आहेत। आणि अशा प्रकारचा बेकायदेशीर रात्रीचं एखादा हे झालं आणि अत्यंत भरधार वेगाने या गाड्या धावतात। आता या ठिकाणी ह्या गाड्या सगळ्या चालल्या आहेत, तरी आपण उद्या याच्यावरती पंचनामा करून अशा प्रकारच्या ह्या गाड्या आपण बंद करावा अशी आपली मागणी आहे। हे इकडे आहे, तू काय थांबलाय? हे तिकडे पुढे गाडी येते, तर तिथं बरं आपण हे करू शकतो। तिथे बरं इकडे कोणाची आहे गाडी? नंबर काय ना? हॅलो, फोन नको लाव, कोणला कट करतो फोन, नंतर लाव। ही 5वी गाडी आहे। अशा प्रकारचा हा बेकायदेशीर वाहतूक या जुन्नर इकडे पण इकडे उंडे खडकला इथं खरं तर लोकनियुक्त सरपंच आमचे खरं तर निलेश भाऊ रावते आणि आम्ही या ठिकाणी या गाड्यांचा इथं अशा प्रकारचे हे बेकायदेशीर गाडी अशा प्रकारचा निलेश भाऊ याचा आपल्याला चांगल्या प्रकारचा बंदोबस्त करून उद्या याची रिपोर्टिंग कलेक्टर साहेबांचं करावं लागणार आहे। अशा प्रकारचं खरं तर हे बेकायदेशीर या जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्याकडे आपल्या सगळ्या ग्रामपंचायतचे केवाडी, निमगिरी, खैरी, खटकाळे आणि देवळे या 4ही गावातून अशा प्रकारचा ठराव देऊन ह्या गाड्या तात्काळ बंद व्हावेत। हे कसं त्या याच्यासारखं कराड कुठला वाल्मिक कराड सारखं राजरोजपणे इथं धिफाड ड्रायव्हर येऊन अशा प्रकारचं ही बेकायदेशीर वाहतूक चाललेली आहे। या ठिकाणी याच्यावरती असे जिल्हा परिषद सदस्य माहिताई आणि जिल्हा परिषद सदस्य सुद्धा उपस्थित आहेत। ते हबप कीर्तनकर पांडुरंग महाराज केवाडीचे आहेत। तर या गाड्यांनी खरं तर आता मागं सुद्धा तिकडे एक खडकुंबाला एक असा अपघात झाला, रस्त्यावरती पडला माणूस अपघातात, कुणी त्याचा विचार पण केला नाही। इकडे बाळू महाराज आहेत। अशा प्रकारचं ह्या गाड्या खरं तर हे तुमच्याकडे परवानगी आहात रे? दाखवा रे परवानगी आहात का मला? दाखवतो। आणि बरं इकडं व्हिडिओ झाला दाखवतो। अरे व्हिडिओ मध्ये येऊ दे तुझी परवानगी मला। ए बॉस, तुझी परवानगी आण मला व्हिडिओ मध्ये इकडे पुढे। आडगण काय करतो? रात्रीचं परवानगी आहे का तुम्हाला? दाखवा मला इकडं। गाड्या इथं अडवल्या, तुम्ही व्हिडिओ कॉल करा। उठला ना, 1 मिनिट सर, पाठवा व्हिडिओ। व्हिडिओ करून पाठवू तुम्हाला मला। आता हे बघा, तहसीलदार साहेब पालकमंत्री त्या म्हणले मला व्हिडिओ करून पाठवा या माती तस्करांचं। मी वरच्या लेवलला कलेक्टरांशी बोलतोय, तर तुम्ही आता नाही ना आहात। कुठल्याही प्रकारचा कुठल्याही राजकीयाला दबावाला बळी पडू नका। पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे याची रिपोर्टिंग होईल। या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य आहेत, लोकनियुक्त सरपंच निलेश रावते उंडे खडकला आहेत आणि आम्ही सगळे सरपंच मिळून आम्ही ही बेकायदेशीर वाहतूक थांबली पाहिजे असं आमची मागणी आहे। तुमचं काय म्हणणं याच्यावर? तुमच्यावर कुणाचा दबाव येऊ द्या, काय होऊ द्या, पण मावळामध्ये आमचे लोक मातीमध्ये गाडतात। माती नाही राहिली आमच्या लोकांना गाडायला। जर माणूस मेला ना तर आमच्याकडे सरपंच ते मातीमध्ये घालतात। आमच्याकडे आदिवासींची परंपरा आहे।
तुम्ही उद्याला हे टीम आमची तुम्ही आम्हाला फक्त द्या साहेब, आम्ही हे सगळं रेकॉर्डिंग केलं तुमचा फोन पण बरं करा साहेब. हो कारवाई करा, हिडू तुम्हाला पाठवतो, गाडी नंबर घेतलेत आम्ही आणि तुम्ही कारवाई करा. हां आणि तुम्हाला तसा कलेक्टर साहेबांचा फोन येईल, बोलतील पालकमंत्री त्यांच्याशी. हां हे परवाना होणार आहे कुठं तुमच्या परवानगी कशी रात्री व्हायची? हां आणि मग नाही म्हणून सांग ना बाळा, इकडे तुमचं काय, तुम्ही ड्रायव्हर आहे, तुम्हाला काय केलं आम्ही? तुमचं आमचं काय भांडण आहे का? या इकडे तुम्ही काय, तुम्हाला आता पगार आहे विचारा, तुमचं काय? इकडे या, इकडे या, तुम्ही दोघं इकडे या. अरे तुमचा तो मुद्दा नाही बाळा, मग गाडीची हवा सोडू का? हे सोडा बरं हवा, चला. तुम्ही थांबा म्हणले थांबलो. नाही नाही असं रे, तुम्ही हिडू मध्ये काय होऊ शकत नाही, तुम्हाला काय करायचं का आमचा? कुठे बी जायचं अरे मी काय म्हणतो, आम्हाला कुठे तुम्हाला आम्ही काही बोलतोय का? तुम्ही व्हिडिओ काढला जसं मग उद्या ते गाडीवर नाही का ना घरी राहायचं. प्रत्येक पूर्ण नाव हा? प्रत्येक मोरे का? तुम्हाला काय म्हणलो का आम्ही? येऊ द्या, येऊ द्या, येऊ द्या. हे कोणाचे आहे? हे तुमचे का? ड्रायव्हर साहेब या. काय अंगावर होतं का आमच्या? काय नाव तुझं? बिहारची बसिंग आहे बघा, बिहार गाडी कोणची? तुला आता हात ठेवलं समजतो का? थांबलो होतो ना, तू पार डायरेक्ट अंगोत आला आमच्या. बिहारची बसिंग आहे, बिहारची. ती पाशिंग कुठले? बिहारची बिहार. कुठून भरली का माती? देवळे कोणचे ते? एवढं नाही म्हणतो. इकडे आहे ना त्याला, इकडे नाही का? तुला तुला परवानगी कुठे? हां आहे ना शेड जवळ. शेट शेट जवळ असं इथं तुकडं टाकून आता इथं हे परवाना घ्या, चारीचा काही हवा सोडायची. अरे जरा माणसं हात करे थांबत नाही. तू थांबलो तुझे. असं नाही का? तुझा काय दोष आहे? तू ड्रायव्हर आहे, तुला काय लागतं? तो डोले ना, 3 मालक झाले इथे, 3 मालक, 3 गाडी, 3 मालक. वर्षानं वाळवंट करून त्याला कडतात. मागितलं अरे नाही त्याला लोक जमला, बंद करतो फोन, बंद कर, बंद कर फोन. हे येडी लोक जमलं घ्यायचं फोन. आम्ही फोन बोलत होतो, फोन रेकॉर्डिंग केला. तुमचा भरोसा काय बदनाम करतील आम्हाला? दाखव इथं. ही गाडी खाली केली, परत तिकडे यायचं नाही. तुझा काय दोष नाही. ए पोरानो ड्रायव्हर, परत येऊ नका. येऊ नका परत, मी गाडीची आवाज सोडून देईल. चालेल. तुमच्या कोणा दाखल, तुमच्या समोर फोन लावला कलेक्टरला. तुम्ही रोजंदार आहे, तुमचा काय दोष नाही. येऊ नका. तुम्ही येऊ नाही तिथं. तुमचा काय दोष आहे रे? तुम्ही बिचारे आपले माहितीये का, आमच्याकडे मैत आहे ना, मैत आमची मातीमध्ये होती. माणसं मारा चाळा, तुमचा परवानगी आहे नाही. तुम्ही रात्र माती वाहता. आता हे लोकनियुक्त सरपंच आहेत याचे उंडेखड्याचे, ते जाते त्यांचं गस्त काढाय पोरं सगळी. उपसरपंच कुठे सरपंच आहेत? नाही घाबरायचं काय कारण आहे? परत मग गाडी सुट्टी देणार नाही इथून, मग तुला सांगतो मी. ही पोरं सगळी त्यांची ग्रामपंचायत सदस्य तरुण आहेत. मग आम्ही रितशीर पंचनामा करणार आणि आम्हाला कोणाचाही दबाव आला तर आम्ही कोणता फोन केला नाही. या ठिकाणी उंडेखडकच्या कॉलनीला लोकनियुक्त सरपंच निलेश भाऊ रावते साहेब आणि त्यांचे गावकरी, त्यांचे उपसरपंच, जिल्हा परिषद सदस्य, हे बघा ते फोन चालू झालं. हे फोन आम्ही कोणतं इश्यू करत नाही आणि म्हणून अशा प्रकारचं ही वाहतूक, बेकायदेशीर वाहतूक बंद झाली पाहिजे. आमच्या इकडे कुठल्याही ग्रामपंचायत आहे ठराव का? एकही नाही. केवाडी ग्रामपंचायत आमच्या यांची उंडेकडे काय, निमगिरी कुठल्याही ग्रामपंचायत ठराव दिला नाही. ही वाहतूक जी चाललेली आहे ही सगळी बेकार. उद्याला हिडू कलेक्टर साहेबांना पाठवा. आता किती वाजलेत? 10:30 वाजलेत. 10:30चा टायमिंग झाला. इथे जिल्हा परिषद सदस्य महिला असून सुद्धा जिल्हा परिषद सदस्य उपस्थित आहेत, सर्व गावकरी आहेत. यांना आता ही गाडी तुमची बदली, हे फोन काही उचलू नको, ते कट कर. आणि तुला इथं 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 आता तू जर कोणी एखादा साधा म्हणतो तुम्ही आंघोळ येतं गाडी घेऊन, तुला चढ आहे तरी तिकडे तुला असा घ्यायचा ना. मी फोन तिकडे फेकील बरं का.
तुला प्रेमात आम्ही सांगतोय, तुम्हाला आमचं काय चालतंय का बरोबर? हा, मग ते आम्हाला ते फोन बिन कोणते देऊ नका. नाही परत याचं ना चारिता का हवा सोडली जाईल. माती माफीचे इथं फोन चालू झालेले आहेत. आम्ही कुणाचाही फोन उचलत नाही, कारण ते फोन या ठिकाणी रेकॉर्डिंग करून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न माती माफिया करतात निलेश भाऊ. अशा गाड्या तपास करीत असताना कुठल्याही मातीवाल्या मालकाचा किंवा ड्रायव्हरचा फोन उचलायचा नाही. आपण आपल्या पद्धतीने कायदेशीर करू. धन्यवाद. तुमचा रोलच नाही त्याच्यामुळे आम्ही सांगतो, पण गाडी तुमच्या हातात आहे ना कशी चालवायची. मराठी तुला कळते रे? तुला गोडी सांगतो आपला. मी कुठं कामाला येते. या ठिकाणी या मावळपट्ट्यामध्ये एक वाल्मिक करार सारखा एक मस्ती आल्यासारखे ड्रायव्हर लोक, मालक लोक फोन लावून आम्हाला या ठिकाणी ऐकवतात. आणि अशा प्रकारचा हा अनाधुंदी कारभार पेसा अंतर्गत कुठल्याही ग्रामपंचायत ठराव नाही, काय नाही. आणि अशा प्रकारचा हा चाललेला आंदोलन कारभार तात्काळ या ठिकाणी उंडेखड्याचे लोकनियुक्त सरपंच आदरणीय एक वाढलाय, जिल्हा परिषद सदस्य महिला आहेत. आणि अशा प्रकारचा हा चालला धुडकूस कोणी बेवड्या बावड्याने दिले असतील ठराव ग्रामपंचायतची, ते आम्हाला घेणं नाही. इकडून आजनवळ्यापासून तर इकडं कॉलनीपर्यंत कुठल्याही ग्रामपंचायत याला ठराव नाही. अशा प्रकारचा आम्ही याचा निश्चित करतो. आणि उद्या तहसीलदार साहेबांनी याचा स्पॉट लावा. हे फिरवतो गाड लवकर. हे पहिले शिवतर इकडे घे. नसेल ऐकत जाऊ द्या फिरून जाऊ द्या. हो नका तुम्ही काय इथे थांबले होते ना? सगळेजण बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.